देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता विविध व्यवसायांवर दिसून येत असून वर्धा जिल्ह्यातील कॅटरिंग व्यवसायालाही त्याचा मोठा फटका बसत आहे। व्यावसायिक वापरांसाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने कॅटरिंग व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। सिलेंडरचा नियमित पुरवठा होत नसल्याने अनेक नियोजित ऑर्डर रद्द करण्याची वेळ कॅटरिंग व्यावसायिकांवर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झालाय। लग्न समारंभ, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम तसेच विविध सामाजिक कार्यक्रमासाठी कॅटरिंग सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या। वेळेवर सिलेंडर उपलब्ध न झाल्यास कार्यक्रमांसाठी आवश्यक अन्नपदार्थ तयार करणं कठीण होत असल्याने काही ठिकाणी ऑर्डर कॅन्सल करण्याची वेळ येते। वर्धा जिल्ह्यात जवळपास 250 कॅटरिंग व्यावसायिक कार्यरत आहेत। या व्यवसायावर थेट किंवा अप्रत्यक्षरित्या 5 ते 10 हजार लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे। स्वयंपाकी, मदतनीस, भांडी धुणारी, सामान वाहून नेणारे तसेच इतर कामगार या व्यवसायाशी जोडलेले आहेत। त्यामुळे सिलेंडर पुरवठ्यातील अडचणींमुळे केवळ कॅटरिंग व्यावसायिकच नव्हे तर या व्यवसायाशी संबंधित हजारो कामगारांवरही आर्थिक संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून याचा पूर्ण परिणाम हा कॅटरिंग व्यावसायिकांवर होत आहे। सध्या मार्च एप्रिल महिना म्हणजेच लग्नसराईचं सीझन, लग्नाचं सीझन, रिसेप्शन आणि इतरही भरपूरशे ऑर्डर आमच्याकडे भरपूर दिवसापासून बुक झालेले आहेत। लोकांनी 2-2, 3-3 महिन्यापासून ऑर्डर बुक करून ठेवलेले आहेत। आणि एक छोटा जरी कार्यक्रम म्हटला तर साधारणतः कॅटरिंगवाल्यांना तिथे 15 ते 20 ते 25 सिलेंडर कमीत कमी न्यावंच लागते। हा जो अचानक आलेला मोठा तुटवडा आहे त्याच्यामुळे कॅटरिंग व्यवसायावर एक मोठं संकट आलेलं आहे आणि कमी पिरियडमध्ये एवढा मोठा आम्ही सिलेंडरचा साठा करायचा कुठून, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। सिलेंडरचा साठा जमा नसल्यामुळे आम्हाला काम करण्यात खूप मोठा ताणतणाव निर्माण होऊन राहिला। प्रत्येक कॅटरिंगवाला हा एक मजूर झालं, किराणा झालं, डेअरी झालं, हा सगळा विषय सोडून फक्त सिलेंडरच्या मागे धावताना आज दिसत आहे। हॉटेल व्यावसायिकांना पर्याय राहतो, पण कॅटरिंग व्यवसायधारकांना अशा कुठल्याही प्रकारचा कोणताच एक ऑप्शन असा राहत नाही। म्हणून माझी शासनाकडे हीच विनंती आहे की कॅटरिंग व्यावसायिकांना कोणता तरी असा पर्याय काढून जे सिलेंडर एजन्सीजवाले आहे किंवा अजून कोणी व्यापारी असणार त्यांच्याकडून कोणत्याही तरी ऑप्शन काढून कॅटरिंग व्यावसायिकांना सिलेंडर देण्याची व्यवस्था करावी। आणि हा जो मोठा संकट भारतावर आलेला आहे यातून नक्कीच आज ना उद्या पर्याय निघणारच आहे, पण तात्पुरती सरकारने काय तर आमच्यावर मदत करावी। धन्यवाद।